नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला 11,111 आंब्यांचा नैवेद्य अर्पण। सणाच्या दुसऱ्या दिवशी सर्व आंबे शहरातील गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत आणि दिव्यांगांपासून आश्रमशाळा, वृद्धाश्रम या ठिकाणांपर्यंत महाप्रसाद म्हणून वाटण्यात येणार असल्याची माहिती। सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांसह पावसाची हजेरी। नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र अचानक बरसलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात। अचानक बरसलेल्या पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सिंधुदुर्गच्या भोगवे बीचवर पर्यटन हंगामाला जोरदार सुरुवात। शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यानं मुंबईसह पुण्यातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल। अकोला जिल्ह्यात सूर्य ओकतोय आग, तापमान 45 अंशांवर। जिल्ह्यातील तापमान सलग 7 दिवसांपासून 43 अंशांवर। दुपारी घराबाहेर पडणं झालं अवघड। तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन तब्बल 17 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त। पालघरच्या नालासोपाऱ्यात एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांकडून मारहाण। सासू सासरा, 2 नणंदा आणि दीर महिलेला हुंड्यासाठी छळत असल्याचा आरोप। महिला शिक्षिका असून विद्यार्थ्यांसमोरच मारहाण केल्याची माहिती। भंडाऱ्याच्या सालेभाटा गावात गो तस्करांकडून पोलिसांना धक्काबुक्की। गो तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल। या कारवाईत 15 जनावरांची सुटका करत गोशाळेत रवानगी। भिवंडीतील कोनगाव येथील लाकूड दुकानात अचानक भीषण आग। संपूर्ण लाकूड दुकान खाक, लाखो रुपयांचं नुकसान। बीडमध्ये चोरट्यानं फोडली मोबाईल शॉपी। फक्त ब्रँडेड मोबाईलचीच केली चोरी। 10 ते 15 लाख रुपयांचे मोबाईल लंपास। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।